नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे रव्याचे पांढरे शुभ्र लाडू, तोंडात टाकताक्षणी विरघळणारे। तर हे लाडू अगदी पेढ्यासारखे होतात। तर मी या व्हिडिओमध्ये काही अचूक प्रमाण सांगितलं आणि काही टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचेही रव्याचे लाडू परफेक्ट प्रमाणात होतील आणि तोंडात टाकताक्षणी विरघळणारे असे होतील। लाडू तोडून दाखवते बघा, सहज तुटतो आणि बघा मऊसूत रव्याचे लाडू इथं आपले बनून तयार आहे। तोंडात टाकताक्षणी विरघळतात असे इथं मी बनवले आहे। तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मी रव्याचे लाडू बनवण्यासाठी अचूक प्रमाण सांगितलं आहे, काही टिप्स सुद्धा सांगितल्या म्हणजे तुमचे रव्याचे लाडू छान मऊसूत पेढ्यासारखे होतील। तर चला तर मग आपण हे रव्याचे लाडू परफेक्ट प्रमाणात बनवण्यासाठी सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण मस्त असे तोंडात टाकताक्षणी विरघळणारे रव्याचे पेढ्यासारखे लाडू बनवायला सुरुवात करू। रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला सांगते। इथं मी पाऊण वाटी तूप घेतलं आहे आणि ते गॅसवर वितळायला ठेवलं आणि इथं अर्धा किलो रवा आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर इथं 3 वाटी रवा मी घेतला आहे। हा बारीक रवा आहे, तुम्ही जाड सुद्धा घेऊ शकता। बघा तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरून घेऊ शकता। आणि याच वाटीने मोजून आपण 1.5 कप साखर पाक बनवण्यासाठी लागणार आहे, तो नंतर मी दाखवते। आणि 1 चमचा वेलची पूड लागणार आहे। आपल्याला हे तूप विरघळून घ्यायचं आहे आणि बघा तूप संपूर्णपणे विरघळलं आहे। यामध्ये हा बारीक रवा घालून घ्यायचा। गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, गॅस मीडियम पेक्षा कमी म्हणजे एकदम कमी आचेवर करून घ्या। मी जे प्रमाण सांगितलं आहे ते अचूक प्रमाण आहे। या प्रमाणात जर तुम्ही रव्याचे लाडू करायला घ्याल तर ते परफेक्ट प्रमाणात बनतील। तर गॅस एकदम बारीक आचेवर करून आपल्याला हा रवा छान 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून याचा कच्चा स्मेल आहे तो निघून जाईल। रव्याचा थोडा रंग चेंज होईपर्यंत 10 ते 15 मिनिटं कमी आचेवर भाजून घेते। आणि इथं तुम्ही बघू शकता 15 मिनिटं मी छान रंग चेंज होईपर्यंत हा रवा व्यवस्थित भाजून घेतला आहे। जोवर या रव्याचा स्मेल येत नाही तोवर हा रवा भाजून घ्यायचा आहे। कमीत कमी याला 10 ते 15 मिनिटं लागतात। तुम्ही बघू शकता छान असा रंग चेंज झाला आहे आणि स्मेल छान येतोय। तर मग आता या स्टेजला आपल्याला गॅस करायचा बंद। आता हा रवा संपूर्णपणे गार करून घ्यायचा आहे। इथं मी हा रवा एक मोठ्या परातमध्ये काढून घेते। असंच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त ओव्हर कुक करू नका, रव्याचे लाडू अचूक प्रमाणात बनतील नाही। तर हा रवा एका मोठ्या प्लेटमध्ये काढून मी संपूर्ण गार करून घेते आणि याच कढईमध्ये आपल्याला पाकसुद्धा बनवायचा आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला या वाटीने मोजून मी 1.5 वाटी साखर घेतली आहे। हे अर्ध्या किलोच्या प्रमाणात परफेक्ट आहे। आता आपल्याला या वाटीनेच मोजून पाणी घालायचं आहे। इथं मी 2 वाट्या पाणी घालून घेतलं आहे। आपल्याला हा पाक एकतारी बनवून घ्यायचा आहे, याला फार तर 10 मिनिटं लागतील। तर इथं मी साखर विरघळेपर्यंत पाक शिजून घेते, गॅस मंद आचेवर करून। आता इथं मी एकतारी पाक बनवून घेते। आता इथे 10 मिनिटं झाली आहे, हा पाक मी छान आटवून घेतला। आता आपण चेक करून बघूया। हा पाक असा थंड करून घ्यायचा, छान अशी फुंकर मारायची आणि बोटावर चेक करून बघायचा, छान याचा तार होतो म्हणजे हा एकतारी झाला आहे। आणखी एक दुसरी पद्धत सांगते, थेंब थेंब असे पाडून बघायचे बघा आणि जो शेवटचा थेंब आहे तो छान एकतारीसारखा पडत आहे म्हणजे छान हा पाक झाला आहे। तर या स्टेजला यामध्ये घालत आहे मी 1 चमचा वेलची पूड आहे, हे घालून घेते आणि छान हा फिरून घ्यायचा। आता गॅस करायचा बंद आणि हा रवासुद्धा मी गार करून घेतला। तर हा रवा आपल्याला गरम गरम पाकात सोडून घ्यायचा आहे। छान मिसळून घ्यायचे, याला ज्या व्यवस्थित अशा
गुठळ्या मोडल्या पाहिजे। लक्षात ठेवा, रवा संपूर्ण गार होऊ द्या आणि नंतर मग पाकात सोडा, नाहीतर मग तुम्ही गरम रवा गरम पाकात सोडसाल तेव्हा रव्याचे लाडू परफेक्ट प्रमाणात बनतील नाही, ते कडक होतील। गॅस बंदच आहे। गरम पाकामध्ये 2-3 मिनिटं छान रवा हा परतून घ्यायचा। आता यावर ठेवायचं झाकण आणि 1.5 तासासाठी याला छान सेट होऊ द्यायचं आणि नंतर मग लाडू करायला घ्यायचे। तर हे 1.5 तास मी असंच ठेवून देते। आता इथे 1.5 तास झाला आहे। आपण झाकण उघडून बघूया। हे आपलं रवा लाडूचं मिश्रण सुद्धा छान सेट झालं आहे। आता आपल्याला त्याला असं खरडून घ्यायचं आहे। बघा, छान असं चमच्याच्या साहाय्याने खरडून घ्यायचं आहे मिश्रण। याचप्रमाणे मी सगळं मिश्रण छान असं खरडून घेते। आणि इथं मी रवा लाडूचं मिश्रण बघा मोठ्या परातमध्ये मी काढून घेतलं। आता आपल्याला याच्या गाठी मोडायच्या आहे। तर मी इथे या उलटण्याच्या साहाय्याने याच्या गाठी मोडून घेते आणि नंतर मग हाताने मोडते। आता आपल्याला याच्या गाठी ह्या छान अशा व्यवस्थित हाताने मोडून घ्यायच्या आहे, जेणेकरून एकही गुठळी राहता कामा नये। बघा, असं सगळा हे रवा लाडूचं मिश्रण सगळं असं मोकळं सुटसुटीत करून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता मी छान हे रवा लाडूचं मिश्रण मोकळं सुटसुटीत करून घेतलं आहे। यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये। तर सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता छान मोकळं झालं आहे। आता आपल्याला लाडू करायचा आहे। तर इथं मी एक छोटा गळा घेतला आहे आणि बघू शकता सहज असा लाडू बनतो, म्हणजे आपलं लाडूसाठी परफेक्ट मिश्रण आहे। असा हा छान लाडू वळल्या जातो, छोट्या आकाराचा करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं छान असा पांढरा शुभ्र गोलाकार रव्याचा लाडू आपला सहज बनतो। म्हणजे आपलं हे मिश्रण छान सेट झालं आहे। आणखी मी तुम्हाला एक लाडू करून दाखवते। हे कसं छोटंसं मिश्रण घ्यायचं, तुम्ही बघू शकता असं या बोटाच्या साहाय्याने असं याला दाब द्यायचा, म्हणजे छान लाडू असे गोलाकार होतात। आणि त्याला हातावर असं गोलाकार करून घ्यायचं, म्हणजे छान सगळीकडे व्यवस्थित होतो। आणि तुम्ही बघू शकता हा पण लाडू सहज आपण तयार करून घेतला, सहज तयार होतात। आता याचप्रमाणे सगळे लाडू तयार करून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता इथं आपले रव्याचे लाडू बनून तयार आहे। तर इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता छान असे पांढरे शुभ्र झाले आहे। बघा, छान अशी चकाकी आली आहे या रव्याच्या लाडूला। इथे एक छोटासा लाडू सुद्धा झाला आहे। बघा, एक असा छोटासा होतोच, किती सहज तुटतो, म्हणजे आपला लाडू खाण्यासाठी परफेक्ट आहे। तुमचे रव्याचे लाडू परफेक्ट प्रमाणात व्हावे म्हणून मी काही टिप्स सांगितली, तुम्ही त्या फॉलो करा, म्हणजे तुमचेही रवा लाडू छान पेढ्यासारखे तोंडात टाकताक्षणी विरघळणारे असे होतील। तर इथे मऊसूत रवा लाडू आपले बनून तयार आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।